नमस्कार मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो. मी मिसेस DSK. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK आणि दिसतोय का बघा इकडे आरशामध्ये तुम्हाला मी दिसतोय इकडे खाली. इकडे मम्मी बसलेली आहे आणि काय चाललं, जेवण वगैरे झालं का? जेवण झालं. हा जेवण झालं ना. काय बनवलं सोनाली? भाजी पोळ्या, बटाट्याची भाजी पोळ्या. हा अजून अजून व्हिडिओ बनवला नाही वाटतं. आज मम्मी घरी नव्हती तर थोडा लेट व्हिडिओ सोडतोय बघा. तुम्हाला दाखवतो मी वाटल्यास. टाईम आहे बघा 10 वाजून 15 वाजलेत. 11 वाजेपर्यंत लगेच अर्धा तास व्हिडिओ मी डिलिव्हरी करेन त्याची. लगेच असं फास्टमध्ये आणून सोडेल व्हिडिओ. हां तर खूप सारे कमेंट पण येऊ लागल्या. सगळ्या कमेंटचे पण उत्तरे देणार आहे मी या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये जरासं गोंधळ झाला आणि काही लग्नातल्या व्हिडिओतला जे आता बिजू भाऊच्या व्हिडिओमध्ये कसं आहे सगळ्या सिक्वेन्सनी व्हिडिओ यायला लागलेत. हे आलं ते आलं असे सिक्वेन्सनी पूर्ण व्हिडिओ आहेत. पण आपल्या ह्याच्यात सिक्वेन्सवाला विषय काही नाही आहे. आपला डायरेक्ट संपला. आता ते लास्ट सत्यनारायणचा होता त्यानंतरचा डायरेक्ट घरचा व्हिडिओ आहे आणि सगळं काही विषय असं झालेला आहे. हे बघा कशा हातवर चालू, इकडे आवाज देणं तिकडे आवाज देणं. तर या असं काहीतरी घरामध्ये चालू असते. बघा इकडे बाजूला येऊन बसलेली त्या सासूजनाचा आज इंटरव्ह्यू घेणार आहे मी. तर तुम्हाला मी तर दिसलो इकडे बघा. यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे मी. तर असं भरपूर सगळ्या कमेंट यायला लागल्यात की कुठे गेला रे मोबाईल दुसरं. तर भरपूर सगळं भरपूर सगळं नाही. बस 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 बसणार काही नाही बस ना. तर ही नवीन टीव्ही आणलेली आहे. आवडली तुला टीव्ही? हा चांगली आहे टीव्ही. हा तुला आवडली का? मला समजतच नाही. हा आजी कशी समजत नाही. मित्रांनो अँड्रॉइड टीव्ही आहे. हा अगोदरची इथे तुम्हाला सांगू, तुम्ही जर रेणुकाच्या म्हणजे माझे जुने व्हिडिओ बघितले असेल, घरातल्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल, जुना डब्बा टीव्ही होती ओनिडाची. अशी मोठीवाली टीव्ही होती. म्हणजे मोठी नव्हती, छोटीच टीव्ही होती डब्बा पॅटर्नमधली. ओनिडा एक छोटी डब्बा 32 का 28 इंचाची काहीतरी टीव्ही होती ती डब्यावाली. तर आता LCD आणून लावलेली आहे बघा. 10 वाजून 16 मिनटं झाले. आता तुम्ही म्हणसाले रात्रीचे व्हिडिओ शूट झाले. आता काय करणार मित्रांनो, सगळे काम होतं. कामानुसार सगळा वेळ काढून नंतर आता व्हिडिओ शूट. हां तर आज मी कमेंटचं उत्तर पण देणार आहेत. काही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे कमेंट केल्या आणि भरपूर जण व्हिडिओची वाट पाहत आहेत. तुम्ही व्हिडिओ सोडत नाही, व्हिडिओ टाईमावर नसतात. म्हणजे सगळ्या असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ रेग्युलरली टाका. व्हिडिओ टाकायला आम्हाला वेळ नसतो. आता जेव्हा कामातून वेळ मिळेल तेव्हा सोडतो आम्ही. हां जसं जसं वेळ भेटतो त्या प्रकारे आम्ही व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करतो. असं कोणी मनावर घेऊ नका. असं काही उलटं इकडे तिकडे झालं असेल तर थोडंफार ॲडजस्ट करत जा. आणि बघा हे कोणता टाईम आहे, रात्री टायमाला नेल पॉलिश लावायचा. हां नेल पॉलिश लावायचं काम चालू आहे. हां काय लावू दे ना मग. लावू दे ना मग. मी कुठं काय बोलतो. हां आता काही काम नसते. संध्याकाळच्या वेळेस सगळं काम झालेले आहे. आवरावर झालेले. तर झोपायची तयारी 10-15 मिनटामध्ये सुरू होणार होती. म्हणजे 10च्या नंतर झोपायची तयारी सुरू होती. तर असं काही विषय झालेला आहे. बाकी व्यवस्थित आहे का सगळं? हां चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळंच करा म्हणजे मित्रांनो. तर हे बघा अशी काहीतरी माझी मम्मी आहे. हे बघा हे मिसेस DSK यांचं तर काहीतरी वेगळं चालू असतं. तर जाऊ दे, ॲडजस्ट करून घ्यायचं थोडंफार. लव्ह मॅरेज केले, कसं काय केलंय ते सगळं तुम्हाला. हां पण तुम्हाला सगळं डिटेल मी पूर्ण देईल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा, सगळ्यात लास्टपर्यंत. कारण मी आता तुमच्या स्पेशल तुमच्या कमेंटच्या उत्तरासाठी तिला इकडे खुर्ची टाकून बसवलेलं आहे बाजूला. सगळं तुम्हाला मी उत्तर देईन. तोपर्यंत तुम्ही मम्मीचं इंटरव्ह्यू घेतोय तर ते तुम्ही नक्की ऐका. आता तुम्ही म्हणताना मी कुठं बसलो होतो, बघा मी इथं बसलेलो पुढं आरशात दिसतोय मी. आणि हां मग मम्मीचाच घ्यायचा ना. आता पहिले मम्मीचा तर घेऊ दे. काय तरी विचारायचं त्याच्या व्हिडिओमध्ये गॅप बीप पाडायला लागलेले, मोठे गॅप पडतात. एक दिवस आड एक दिवस व्हिडिओ लोकांना वाट बघते व्हिडिओची. असं संध्याकाळी 10 वाजता असतो भाई. आणि मागच्या व्हिडिओचा विषय मागच्या व्हिडिओचा विषय असा झाला की व्हिडिओ टाकायचा होता मला आणि नेमकं व्हिडिओ अपलोड करायच्या टायमाला म्हणजे सेव्ह करायला गेलो आणि मोबाईलमध्ये स्टोरेज नव्हतं. तेव्हा या मोबाईलमध्ये डब्या मोबाईलमध्ये स्टोरेज नव्हतं. हां तेच या मोबाईलमध्ये स्टोरेज नव्हतं. तर त्या स्टोरेजमुळे मी काय केलं, स्टोरेज खाली करायला गेलो आणि सगळे व्हिडिओ सगळं डिलीट मारून बसलो. त्यामुळे आता व्हिडिओ माझ्याकडे अर्धवट काही राहिलंच नाही. तर खूप सारा इश्यू झाला.
आणि बघा हे 5-5 मिनिटाला टीव्ही बंद करणं होतं आमच्या इथे. सारखं टीव्ही बंद करते चालू करते. त्या टीव्हीचं काहीच घेणं नाहीये. म्हणजे आता काय सांगावं तुम्हाला, त्या टीव्हीचा लईच अवघड पराक्रम झालेला आहे बघा. करू का बंद, लगेच लाईट वाटत लगेच टीव्ही बंद आहे का. ते टीव्ही आणून पण मित्रांनो मला असं वाटतं, कसं वाटतं आम्ही समजत नाही ते. चॅनल कसं मित्रांनो बघा, तुम्हाला पांढरा सफेदवाला वायर दिसतंय का, तर ते एअरटेलची डिश पण लावलेली आहे. तर तुम्हाला ह्याच्यात या टीव्हीच्या पाठीने असा डब्बा पडलेला आहे. तो डब्बा मी कोपऱ्यात टाकलाय. तर त्यात एअरटेलचं छत्री पण डिश लावलेली त्याला. ते आत्ताच घेतलं नवीन एअरटेलचं. तर टीव्ही सोबतच घेतला आम्ही. आणि अजून टीव्ही लावायची कळत नाही. तुला समजते का लावायची? हो मग हां समजते. किती दिवस लावली टीव्ही आतापर्यंत? 2 दिवस झाले टीव्ही येऊन, आणि 3 वेळेस टीव्ही लावली म्हणते मित्रांनो. हां लावताच येत नाही म्हणते टीव्ही, आणि मला समजतच नाही. आता काय करावं तुम्ही सांगा बरं. का टीव्ही ही इकून टाकावं परत ते मोठं डब्यावाला टीव्ही आणून लावावं का इथं? हां परत डब्यावाला टीव्ही आणून लावा. सेटिंग करून घे ना. सेटिंग केली तर मग सेटिंग नसती होत. त्या एअरटेल त्याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये चॅनल नाही आहेत. ते तसेच चॅनल, जसे चॅनल तसेच चॅनल दिसतात. त्याला काहीच ऑप्शन नाही दुसरं काही. ज्यांच्याकडे एअरटेलची छत्री असेल त्यांना माहित असेल मित्रांनो कसा त्रास आहे त्या एअरटेलच्या छत्रीचा. सिक्वेन्स मध्ये येत नाही. जे चॅनलचं दाबायला गेलो मध्ये ते ऍड त्यांची हे ऍड करा ते ऍड करा. टीव्ही बंद केली जाऊ द्या. तर विषय असं झाला. आता चला विषय मुद्दा कमेंट वरती घेतो. आता थांबा, कमेंट तुम्हाला मी काढून दाखवतो. एखादी कमेंट तुम्हाला काढून दाखवतो आता कोणाच तरी. मी आता इकडे कमेंट उघडायला गेलेलो आहे. लेटेस्ट व्हिडिओची लेटेस्ट कमेंट घेतो मी एखादी. माझा मोबाईल कुठे आहे दुसरा? हां तर मित्रांनो लगेच बघा आता व्हिडिओची तयारी चालू आहे. यांना झोपायचं पडले. परत तुम्ही म्हणता की अशी कशी मम्मी आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ते हां आळशी फॅमिली म्हणून मला कोणतरी कमेंट केलं. तर आळशी नाही आहे, काम विमा करायला लागते मित्रांनो. असं नाही काम करून सगळं करून मग नंतर व्हिडिओ बनावं लागतात. हे सगळं एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही आहे. एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही त्या गोष्टी. तर हे बघा आता तुम्हाला कमेंट दाखवतो. हे बघा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज आहे का, खूप छान आहे बघा. आता खूप छान दिसत. तर हां ह्यासाठी थँक्यू बोल सगळ्यांना. थँक्यू सो मच. हां असा थँक्यू पण सगळ्यांना. तू पण थँक्यू पण. धन्यवाद झालेलं आहे. आणि आता लेटेस्ट कमेंटमध्ये मला काहीतरी कमेंट आली. ही कुठली ॲक्शन आहे रे दादा? या अशाच ॲक्शन मला येतात. काय करणार आता, हाताला माझ्या सवय लागलेली इकडे तिकडे हे करायची. आणि आता ह्या कमेंटला मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांनी मला विचारलं का लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे, यासाठी मी सेपरेट व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे. स्पेशल व्हिडिओ बनणार आहे. आणि त्या व्हिडिओसाठी तुम्ही आता थोडं वाट बघा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. चला आता नवीन ब्लॉगमध्ये भेटायची तयारी करू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या व्हिडिओत काहीच नव्हतं. फक्त तुम्हाला मी व्हिडिओ सोडला, जे लोक वाट बघत होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशली शूट केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तर इथंच बसून बोलतो. तुम्हाला तर माहिती आहे आता भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये मी या आरशामध्येच व्हिडिओ काढले आहेत. आणि आरसा माझा फेवरेट जागा. जे मला 1-2 म्हणजे तुम्ही काय सारखं आरशामध्ये हा मोबाईल धरूनच व्हिडिओ काढतात. त्यासाठीच मी आरसा घेतलेला आहे. हे बघा बरं बघून काय आहे. हां हे सारखं कमेंट वाचणं चालू आहे. कमेंटवरती सगळ्यांचं लक्ष असतं. सगळ्यांच्या कमेंटला उत्तरं भेटणार मित्रांनो. असं नाही. हां तर लव्ह मॅरेज आहे का नाही हे आम्ही पुढच्या कमेंटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजेच उद्याच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उद्या कधी पण व्हिडिओ पडू शकतो. सकाळी येईन, दुपारी येईन, संध्याकाळी येईन, कधी पण येईल. व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्या. काय जाऊ द्या यांचं चालूच राहील. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, टाटा, बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हां गुड नाईट, शुभरात्री. चला नमस्कार मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो. मी मिसेस DSK. काल आम्ही व्हिडिओ बनवला होता पण तो डिलीट झाला आमच्याकडून. खूप छान व्हिडिओ होता, तो डिलीट झाला त्यांच्याकडून. चांगलं बनवलं होतं ते डिलीट झाला. हां परत आता प्रयत्न करू आम्ही व्हिडिओ बनवायचा. मी पहिल्यांदाच बनवते. हो पहिल्यांदाच बनवते मी. मला जशी घबराट हो राहिली आणि मला सवय नाही आहे व्हिडिओची, तरी पण मी प्रयत्न करते.
समजून घ्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सांगा नक्की कमेंटमध्ये की कसं बनवलं आहे. चुकीचं असेल तर सांगा, बरोबर असेल तर सांगा. वाईट कमेंट कुठलीही करू नका. मला माहीत नाही, मी पहिल्यांदा बनवते व्हिडिओ.